आज भारतातील शेती एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभी आहे. बदलत्या काळानुसार शेतीतही तंत्रज्ञानाची साथ आवश्यक झाली आहे. शेती अधिक पारदर्शक, नियोजनबद्ध, सक्षम व्हावी आणि कृषी व्यवस्थापन अधिक अचूक व्हावे, यासाठी देशात डिजिटल कृषी व्यवस्थेचा पाया मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच उद्देशानं केंद्र सरकारनं सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजेच ॲग्रीस्टॅक. महाराष्ट्र राज्यातही या उपक्रमाची अंमलबजावणी वेगानं सुरू आहे. आत्तापर्यंत राज्यात 1,32,00,000हून अधिक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढण्यात आले आहेत. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं पुढे सुरू असून भविष्यात राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. या योजनेचा उद्देश आधार संलग्न माहिती संच, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच व शेतांचे भूसंदर्भीकृत नकाशे यांचा माहिती संच एकत्रित करून अद्ययावत करणे. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध करणे. शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणे. शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण आणि सोयीस्कर प्रवेश मिळवून देणं. विविध योजनांचा लाभ जलद गतीनं देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्याची पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणं. शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषी व संलग्न विभाग यांच्यात विविध योजनांच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणणं. उच्च गुणवत्ता डेटा व ॲग्रीटेकद्वारे कृषी उत्पादनं आणि सेवांमध्ये नवकल्पना वाढवणे. या योजनेचे फायदे. ॲग्रीस्टॅक योजनेमुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया अधिक सुलभ होईल. किसान क्रेडिट कार्ड, कृषी पायाभूत सुविधा निधी आणि इतर कर्ज योजनांद्वारे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून घेणं अधिक सोपे होईल. पीक विमा आणि आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाईसाठी आवश्यक सर्वेक्षण प्रक्रियाही अधिक वेगवान आणि अचूक होईल. किमान आधारभूत किमतीवर MSP खरेदीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन नोंदणीकरण सुलभ होणार आहे. तसेच कृषी सेवा पुरवणाऱ्या विविध यंत्रणांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं सोपे होईल, ज्यामुळे कृषी कर्ज, निविष्ठा आणि इतर सेवा वेळेवर उपलब्ध होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना वेळेवर कृषी सल्ला मिळेल आणि विविध संस्थांशी संपर्काच्या संधी वाढतील. आज महाराष्ट्रातील लाखो शेतकरी या डिजिटल प्रणालीचा लाभ घेत आहेत आणि भविष्यात ही प्रणाली शेती व्यवस्थापनात आणखी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. शेतकरी ओळख क्रमांक काढण्याची पद्धत. 1. स्वयं नोंदणी. शेतकरी स्वतः ऑनलाईन स्वयं नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करू शकतात. 2. नागरी सुविधा केंद्र CSC. आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रामधून CSC देखील शेतकरी ओळख क्रमांक काढता येतो. आवश्यक कागदपत्र. 1. आधार क्रमांक. 2. आधार संलग्न मोबाईल नंबर. 3. 7/12 उतारा. शेतकरी ओळखपत्राचे कुठलेही कार्ड शासनाकडून देण्यात येत नाही. डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या दिशेनं भारतानं टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नमस्कार, मी तेजस भोसले. मी बऱ्याच वर्षापासून शेती करतो. ॲग्रीस्टॅक योजनेबद्दल मला कृषी विभागाकडून माहिती मिळाली. मग लगेच शेतकरी म्हणून नाव नोंदणी केली. म्हणजे त्यांनी माझा शेतकरी ID तयार करून दिला. तर ह्याच्यामुळं मला काय बदल झाला, तर माझी शेती किती आहे, मी कोणतं पीक घेतलंय, हे सगळं अगदी त्याच्यामुळे दिसतंय बघा. त्याच्या आधारे शासनाच्या कोणत्या योजना घेतल्या हे सगळे यामध्ये दिसते. त्या आधारे हवामानाची माहिती, कुठला रोग पडला तर त्यावर कुठल्या औषधाची फवारणी करायची, या समद्या गोष्टी त्याच्यामध्ये डिजिटल कळत. आणि आधी कसं आहे, सरकारची योजना निघाली आपल्याला ऑफिसात जावं लागायचं, कागदपत्र द्यावे लागायची, सगळं करावं लागायचं. पण आपल्याला कुणालाही एजंट गाठायची गरज नाही. आपल्याला रजिस्टर केलं की आपल्याला लगेच कळतंय की फॉर्म कसा भरायचा, कसं अप्लाय करायचं, सगळ्या गोष्टी डिजिटली. सगळा त्रास वाचला बघा माझा ह्याच्यामुळं. मला की नाही एकदम डिजिटल शेतकरी झाल्यासारखं वाटतंय. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेती अधिक पारदर्शक, नियोजनबद्ध आणि सक्षम बनवत भारतीय शेतीला नव्या युगाकडे घेऊन जाणारा हा उपक्रम म्हणजेच
ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी. ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी काढण्यासाठी खाली दिलेला QR कोड स्कॅन करण्यात यावा.